विनियोजन विधेयक 6,70,000 कोटी रुपये खर्चाचं सन्माननीय अर्थमंत्र्यांनी आत्ताच मांडलं. सभागृहाने त्यांना मान्यता दिली. 1 मिनिटही झालेलं. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प मांडला. त्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याचे सगळे विषयवार चर्चा मगाशी पूर्ण झाली. गिलोटिन झालं आणि त्या सगळ्या खर्चाला आपण विनियोजन विधेयक मांडून मान्यता घेतली. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प विचार करूनच मांडला असेल, पूर्ण अभ्यास करूनच याचं मांडणीय होते. वर्षभराचा खर्च त्यात मांडलेला असतो. आता अध्यक्ष महोदय 6,70,000 कोटी का काय जो अर्थसंकल्प मांडला दादा तुम्ही, त्याच्यावर आजच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या 94,000 कोटी रुपयाच्या आहेत. ते आता मांडलं ना, तो मी सांगतो ना, तो मी 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या. अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प 20,000 कोटी रुपयाच्या महसुली तुटीचा मांडला. जयंत पाटील साहेब, या विषयाची चर्चा उद्या आहे. नाही तो ऑब्जेक्शन मांडण्यालाच आहे, त्यामुळे मांडतानाच आपण आकडा तुम्हीच सांगितला. आता त्यांच्याकडे काय विचारू? 1 मिनिट आणि अर्धा मिनिट, 1.5 मिनिटाच्या वेळ घेत नाही आपला वेळ. आणि म्हणून अध्यक्ष महोदय 20,000 कोटीच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर 94,000 कोटी म्हणजे आता 1,14,000 कोटी रुपयाची तूट झाली. फिस्कल डिफिसिट जीएसडीपीच्या प्रमाणात जर बघितलं अध्यक्ष महोदय तर आता 4.3% पर्यंत फिस्कल डिफिसिट जाईल. हे 94,000 कोटी रुपये खर्च केले तर राज्याचं रेटिंग कमी होईल. राज्याचा खर्च एवढा मोठा वाढलेला आहे की राज्य जे कर्ज काढतं, बॉरो करतं बॉन्ड्सवर, त्याचंही रेटिंग कमी झाल्यामुळे आपल्याला व्याजाचा दर वाढेल. एका आर्थिक विशियस सर्कलमध्ये आपण सरकारला घालतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय अर्थमंत्री हे जाणकार आहेत. माझी त्यांना 10 अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहेत. त्यामुळे 9 वेळा जे केलेलं नाही ते 10व्या वेळी त्यांना तुमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे करावं लागतंय. 9 वेळा त्यांनी कधी असा अर्थसंकल्पात गोंधळ केला नाही, पण यावेळी मात्र एवढा प्रचंड अर्थसंकल्प मांडल्यावर परत 94,000 कोटीचा अर्थसंकल्प ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. आणि फक्त निवडणुकीत निवडून येण्याचा उद्देश ठेवूनच या अर्थसंकल्पाला खर्च करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. म्हणून या मागण्या त्यांनी पुरवणी मागण्या मांडू नये तशी माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, जसे आपल्या देशाचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंगजी होते, तसं आपल्या राज्याचे अर्थतज्ञ जयंत पाटील साहेब आहेत. आणि त्या जयंत पाटील साहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित केला. परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की कालच हे होणार होतं कामकाजात, परंतु काल अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं आपल्याला कालचं कामकाज करता आलं नाही. आणि म्हणून कालचं आणि आजचं असं एकत्र कामकाज करण्याची वेळ आपल्यावर त्या ठिकाणी आली. जयंतराव पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले, जरूर त्यांना लोकशाहीमध्ये विधिमंडळामध्ये त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आपण ह्याच्यावर उद्या चर्चा करणार आहोत. जयंत पाटील साहेबांनी त्याच्याबद्दलची चर्चा करावी, विरोधी पक्ष नेत्यांनी करावी, सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी करावी, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबांनी करावी. मी एक आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या प्रकारे ह्या राज्यामध्ये अनेक सरकार येऊन गेली, परंतु शेवटचं वर्ष असतं त्या काळामध्ये काही गोष्टी ह्या केल्या जातात, परंतु एकंदरीत आपल्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही. आपल्याला जे लिमिट दिलं त्या लिमिटच्या बाहेर आपण त्या ठिकाणी जाणार नाही. ही जी काही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि मी परवाच अर्थसंकल्पावर बोलत असताना सांगितलं, सन्माननीय अर्थमंत्री मुनगंटीवार साहेब होते तेव्हा 2 वर्ष फक्त शिल्कीचा अर्थसंकल्प आपण मांडलेला होता, नाहीतर सातत्याने तुटीचाच अर्थसंकल्प मांडला जातो. ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्या गोष्टीला सरकार प्राधान्य देतं. ज्या गोष्टी थोड्याशा मागे ठेवल्या तरी चालू शकतात त्याला आपण मागे ठेवतो. परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे त्या नावलौकिकाला कुठं गालबोट लागू नये अशा प्रकारची वक्तव्य ही कुणी त्या बाबतीमध्ये करू नये. आपलं महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि ती ओळख आपल्याला ठेवायची आहे.
आणि त्याच्यावर कुठं आपल्या राज्याची बदनामी होईल अशा पद्धतीनं कोणी बोलू नये, कारण ते अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक वेगळं वजन आहे. त्याच्यावर त्यांनी असं बोलून कारण नसताना गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊन देऊ नये अशी माझी त्यांना मनापासूनची विनंती आहे.